प्रश्न 11वा 3/5 व 2/3 या परिमेय संख्याच्या दरम्यान पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या येत नाही। आता परिमेय संख्या म्हणजे p/q स्वरूपात असलेल्या संख्या ह्या परिमेय संख्या असतात। तर 46/75 ह्या संख्या आपल्याला यांच्या दरम्यान आहेत की नाही पाहायचंय। 3/5 किंवा 2/3 तर यांच्या जवळपासच्या सुद्धा ही संख्या आहे का? नाही। 46 आणि 75 ला कोणत्याही संख्येने भाग जातो का? जात नाही। 47/75 ला जातो का? नाही जात। 47 ही मूळ संख्या आहे, या दोघांची काटाकाटी होणं शक्य नाही। त्यानंतर 49/75 आता 49 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 75 ने जातो का? जात नाही। पण 50/75 या संख्येला कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो का? जातो। कोणत्या संख्येने जातो? 25 दोन्ही 50 आणि 25 त्रिक 75 म्हणजे 2 काय आहे 3 म्हणून याचा ऑप्शन आहे 4 नंबर। प्रश्न 12वा पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? आता परिमेय संख्या ओळखायची आहे। परिमेय संख्याचे दोन प्रकार असतात, जे एक असते खंडित दशांश अपूर्णांक आणि दुसरा असतो आवर्ती दशांश अपूर्णांक। आता याच्यामध्ये आपल्याला शोधायचे की ज्या संख्या परिमेय आहेत, परिमेय संख्या कोणत्या आहेत ते ओळखायचे। आता पहिली संख्या आहे 1.35 ही परिमेय संख्या आहे का? आहे ना, कारण ही खंडित दशांश अपूर्णांक आहे। काय आहे? खंडित दशांश अपूर्णांक। आणि खंडित दशांश अपूर्णांक हे कशाचा प्रकार आहे? परिमेय संख्याचा। परिमेय संख्याचा म्हणजेच ही काय आहे? परिमेय संख्या। काय आहे? परिमेय संख्या। परिमेय संख्या। त्यानंतर वर्गमुळात 5। आता वर्गमुळात 5 कोणतीही अशी संख्या जी की ज्याची ठराविक किंमत आपल्याला जर वर्गमुळाच्या बाहेर काढता येत असेल किंवा वर्गमुळामध्ये आपल्याला कोणतीही संख्या जर ठरवता येत असेल तर ती परिमेय असते। आता वर्गमुळात 5 आहे, याला वर्गमुळाच्या बाहेर काढता येते का? नाही। जर आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर काढता येत नसेल तर हे कोणती संख्या असते? अपरिमेय संख्या असते। कशी असते? अपरिमेय संख्या। आता दुसरी दिलेली आहे। आता इथं पहा, हे 3 पॉइंट इथं 10 54 768। आता इथं आणि इथं याच्यामध्ये काय वेगळं आहे बरं? काय फरक आहे का? पहा, पहिली संख्या जी आहे ती 1.35 नंतर कुठेतरी थांबलेली आहे, पण हे तिसऱ्या नंबरची जी संख्या आहे 3.10 54 768 म्हणजे इथे 1 0 5 4 काही वेगवेगळं येत आहे। म्हणजे याची आपल्याला ठराविक किंमत ठरवता येते का? नाही। इथं पुढे काय येईल हे आपल्याला माहित आहे का? नाही। इथं वेगवेगळ्या संख्या येणार आहेत। मग ज्याची आपल्याला ठराविक किंमत काढता येत नाही अशी संख्या म्हणजे काय? अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या। काय आहे? अपरिमेय संख्या। त्यानंतर वर्गमुळात 10। वर्गमुळात 10 हे वर्गमुळाच्या बाहेर निघू शकतात का? नाही। म्हणून हे पण काय आहे? अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या। तर आपल्याला ओळखायला सांगितलं होतं परिमेय संख्या। मग पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती आहे? कितव्या नंबरची? पहिल्या नंबरची। प्रश्न 13वा पुढील संख्या समूहात न बसणारी संख्या ओळखा। म्हणजे आपल्याला काय करायचंय तर गटात न बसणारा म्हणजे किंवा या 4 ऑप्शन मध्ये जे वेगळा ऑप्शन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। मग मी तुम्हाला सांगितलं इथं आपल्याला एक संख्या आहे, प्रत्येक संख्या दिलेली आहे जे की आपल्याला वेगळी कोणती आहे ते ठरवायचं आहे। मग अशी संख्या पाहताना इथं पहा, हे 9 आहे आणि 9 हे कशाचा वर्ग आहे का? 3चा वर्ग आहे। मग 9 हे वर्गमुळाच्या बाहेर निघल्यावर याची किंमत काय होईल? 3। आणि 3 हे कोणती संख्या आहे बरं? परिमेय आहे की नाही? त्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याला काय दिलेला आहे पहा, वर्गमुळात 16। वर्गमुळात 16 हे बाहेर निघल्यावर काय होईल? 4। कारण 4 चा वर्ग काय आहे? 16। म्हणजे हे पण कोणती संख्या आहे? परिमेय संख्या। व्हेरी गुड। काय आहे? परिमेय संख्या। परिमेय संख्या। त्यानंतर वर्गमुळात 19। आता 19 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्या असल्यामुळे ते वर्गमुळाच्या बाहेर निघेल का? नाही। 19 कशाचा वर्ग आहे का? नाही। याची जर आपल्याला ठराविक किंमत मिळत नसेल तर ही कोणती संख्या असते? अपरिमेय संख्या। अपरिमेय संख्या। म्हणून वर्गमुळात 19 ही कोणती संख्या आहे? अपरिमेय संख्या। वर्गमुळात
मग याच्यामध्ये गटात न बसणारी अशी वेगळी संख्या कोणती आहे बरं? 3 नंबर. 3 नंबरची आहे. पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. ज्या संख्या p छेद q स्वरूपात असतील त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. मग हे 3/5 ही संख्या p छेद q स्वरूपात आहे आणि याच्यामध्ये q हा 0 आहे का? नाही. q इज नॉट 0. म्हणजे हे कोणती संख्या आहे बरं? परिमेय संख्या. परिमेय संख्या. कोणती आहे? परिमेय संख्या. त्यानंतर 3 पॉइंट हे 142,857 हे इथं बार दिलेलं आहे. म्हणजे हे संख्या वारंवार येत आहे. हे संख्या कशी आहे? वारंवार येत आहे. म्हणजे याची ठराविक किंमत आपल्याला माहित आहे. हे परिमेय संख्यामध्ये खंडित दशांश अपूर्णांक याच्यामध्ये येते. खंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक. आणि हा पण कशाचा प्रकार आहे? परिमेय संख्याचा. परिमेय संख्येचा. परिमेय संख्या. त्यानंतर वर्गमुळात 4 आहेत. हे वर्गमुळाच्या बाहेर निघले तर काय होते? 2. आणि 2 हे काय आहे? परिमेय संख्या. परिमेय संख्या. आणि ज्या संख्या वर्गमुळाच्या बाहेर निघू शकत नाही त्या संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. आता वर्गमुळात 7 आहे. 7 हे कशाचा वर्ग आहे का? नाही. मग हे वर्गमुळाच्या बाहेर निघेल का? नाही. म्हणून हे काय आहे? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. मग यामध्ये 4 ऑप्शन मध्ये आपल्याला अपरिमेय संख्या कोणती आहे? वर्गमुळात 7. वर्गमुळात 7 मिळाले. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड व आवर्ती असते अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात? आता ज्या संख्या p छेद q स्वरूपात असतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. आणि परिमेय संख्येचे 2 प्रकार असतात. यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे खंडित दशांश अपूर्णांक. काय आहे? खंडित दशांश अपूर्णांक. खंडित दशांश अपूर्णांक. आणि दुसरा प्रकार आहे तो काय आहे? आवर्ती दशांश अपूर्णांक. काय आहे? आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणून परिमेय संख्या हे जे संख्या आहे ते कोणत्या संख्या आहेत? परिमेय संख्या आहेत. सोळावा प्रश्न आहे. 13/11 या संख्येच्या विरुद्ध संख्येची गुणाकार व्यस्त संख्या पुढीलपैकी कोणती? तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय पहा. कोणत्याही 2 संख्येचा गुणाकार, 2 अपूर्णांक संख्येचा गुणाकार, 2 अपूर्णांक संख्येचा गुणाकार 1 येत असेल, 1 येत असेल तर त्याला गुणाकार व्यस्त म्हणतात. गुणाकार व्यस्त म्हणतात. मग गुणाकार व्यस्त पहा. तुम्हाला काढायचं आहे 11/13. समजा हे 13/11 आहे. गुणिले आपण हे संख्या जर इथं वर घेतली आणि हे संख्या जे अंशस्थानी आहे ते छेदस्थानी घेतली तर काय होईल? 13×1 = 13, 13×1 = 11, 11×1 = 11. मग इथं 1 येतं 1 आणि 1 येतं 1. या सगळ्यांचा गुणाकार काय आला? 1 आला. म्हणजे 13/11 चा गुणाकार व्यस्त काय? 11/13 आहे. 13/11 चा गुणाकार व्यस्त काय आहे बरं? 11/13. 11/13 आहे. आणि आपल्याला याची विरुद्ध संख्या सांगितलेली आहे. मग हे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल? मायनस होईल. म्हणून याचं उत्तर काय? 11/-13. असं कोणत्या ऑप्शन मध्ये? 2 नंबरला. म्हणून उत्तर काय आहे? 2.
प्रश्न 17वा -3/8 -11/8 -13/8 -5/8 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता सर्वात अगोदर लक्षात घ्यायचं की छेद समान आहेत का? मग छेद समान असेल तर काय होते पहा, ज्याचा छेद समान आणि अंश वेगवेगळा असतो त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग यांचे छेद सारखे आहेत का पहा? आहेत ना. म्हणून छेद समान असतील तर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अंश मोठा तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा मोठा. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे बरं? -3/8 -3/8 हा मोठा अंश आहे, बरोबर आहे. -3 आता -11 -13 -5 दिलेला आहे. मग सगळ्यात लहान -13 आहे, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा काय आहे? -11. त्याच्यापेक्षा मोठा -5 आणि सगळ्यात मोठा काय आहे? -3. मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग याच्यामध्ये सगळ्यात मोठा अपूर्णांक -3/8 आहे. असं कितव्या नंबरला दिलेलं आहे आपल्याला? तिन्ही ऑप्शन पहिला आणि तिसरा सेम दिले का? -5 आहे का पहिल्यांदा? -5 -3/8 किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे, म्हणून तुमचा ऑप्शन 3 नंबरचा आहे. 18वा प्रश्न 11/15 9/15 7/15 13/15 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता आपल्याला माहित आहे की छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग याच्यामध्ये सगळ्यांचे छेद सारखे आहेत का? सर्वांचा छेद समान आहे. म्हणून छेद समान असताना छेद समान असेल तर छेद समान असेल तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग याच्यामध्ये सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे बरं? 13पेक्षा 11 लहान, 11पेक्षा 9 लहान, 9पेक्षा 7 लहान. मग सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे? 7/15 म्हणजेच 1 नंबर आहे. प्रश्न 19 सर्वात लहान पूर्ण संख्या व सर्वात लहान धनपूर्णांक संख्या यांचा भागाकार किती? आता सर्वात लहान पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? 0 पासून होते. म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या काय आहे? 0 आहे. आणि भागिले आपल्याला सांगितले की सर्वात लहान धनपूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्येमध्ये ऋण संख्या पण येतात आणि धन संख्या पण येतात. पण शून्याच्या पलीकडच्या ज्या संख्या असतात ते धन असतात आणि अलीकडच्या संख्या असतात ते कशा असतात? ऋण असतात. मग ऋण संख्येपेक्षा मोठा काय आहे? 0 आहे. मग 0 भागिले 0 बरोबर काय येईल बरं? 0. मग 0 ऑप्शन आहे का याच्यामध्ये? 4 नंबरला आहे. म्हणून तुमचं उत्तर काय आहे? 4 आहे. पुढील परिमेय संख्येचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती? चढता क्रम लावताना आपण सर्वात अगोदर कोणती संख्या घेतो? सर्वात लहान अपूर्णांक संख्या आणि त्याच्यापेक्षा मोठा हा चढता क्रम असतो. मग पहा तुम्ही असं डायरेक्ट उत्तर काढले तरी चालते आणि काटाकाटी केले तरी चालते. पहा हे दोन्ही संख्या कशाच्या पाड्यात येतात? 11/4 44 आणि 11/5 55. म्हणजे पहिला आहे 4/5. दुसरं 11/9 99 11/7 77. तिसरं आहे 11/11 121 आणि 11/12 132 आणि लास्ट आहे 11/1 11 11/2 22.
आता इथे सर्वात लहान जी संख्या आहे ती काय आहे 1/2 म्हणजे पहिल्या नंबरला काय आलं 11/22 आलं. दुसऱ्यांदा पहा याच्यापेक्षा थोडी मोठी संख्या काय आहे 4/5 म्हणजेच काय 44/55 आहे. यापेक्षा थोडी मोठी संख्या काय आहे बरं 99/77 आहे. काय आहे 99/77 आणि सगळ्यात मोठी संख्या काय आहे 132/121. मग आपल्याला सांगितलं की पुढीलपैकी शेवटची संख्या कोणती मग याच्यामध्ये शेवटची संख्या कोणती आहे बरं 132/121. असे किती नंबरला आहे पहा 3 नंबरला आहे. म्हणून तुमचं उत्तर आहे 3 नंबर.